6 मिनिट ट्रॅफिक केबल लॅम्पनी स्पीड राजेश पण प्रश्न आहे त्याच्यामध्ये. सचिन बड़े ऑफिस होगा. जल्दी आओ 1 मिनट में. ये रुकी सर सीढ़ियाँ चढ़ रहा. हेलो हाँ चढ़ो ये तू करतो ना बाबा हो लिंक तुझे कर भाई कर ना त्यांच्यासाठी. नाही कर ना. मी लिंक टाकतो मला पलीकडे जाऊ दे. हे मेकअप द्यायची. सचिन हो आमचं रोटेशन होत नाही काय प्रॉब्लेम हे तो मोबाईल मला देऊन टाका. हेलो अरे काय यार तू असं ना करू गरीब बाबांनी घुमाओ. जेब्रू कुठे माईट कर ना इकडं. लिंक द्या बडे. दिला बडे लवकर. यस यस किसको डाल रहे वो इसको विक्रांत फोन कितने लवकर डाल रहे हाँ टाकलं सर. सेटिंग डाले डाल रहा पत्रकार लाव ना व्यवस्थित बाईट माइक सेट करून व्यवस्थित लाव. सचिन ये लैंडस्केप हो रहा नहीं रोटेशन. वो डुप्लीकेट थोड़ा मोबाईल डुप्लीकेट आहे ना ते कंपनीने अपडेट आणलंय सपोर्ट करते नवीन अपडेट आले कंपनीने. ते फेसबुकने केलेलं आहे ते आडव होत नाही. मग तेच कंपनीने अपडेट आणलंय. आडव होते ते तुमचं ना वाजवते आडव. आमचं माझा मोबाईल तुम्हाला देतो तुमचा मला समजून घ्या ते काय बोलते. झाले का ते मी तुम्हाला म्हणलं आपण बदलून घेऊ आता मी आता बदलून घ्या. दोघांचा सेम मोबाईल आहे. आता मी काय पाटलांची फ्रेम दिली आहे. पाटील बोलतायत. हो बोलतायत काही सेकंद जल्दी ओके रेडी. हे ऐक नाही माईकच बाजार पाटील तोंड एवढं माईक कट कर फ्रेम लाव ना व्यवस्थित. ओके हाँ आता पा ओके ना. सब सिखाना पड़ रहा बड़े तुम्हारे. हाँ बोल रहे तुम नया बच्चा है ना संभाल के जरंगीत बोलत सर. बडे साहेबांचा खास विशेष आहे सराठीचे. पिक्चर मध्ये काम केलंय माहिती आहे. तुमच्या पिक्चर मध्ये एकटा रिपोर्टर दाखवला आणि एकट्यानेच काम केलं ना. तुम्हाला माहिती का प्रेस कोणाची चालू होती फक्त आपल्याच म्हणून प्रेस सगळ्या चॅनलला हेच मोबाईल. काय केलं 4-5 दिवस त्या डायरेक्टर सोबत राहून त्याला घेतलं. आणि तो मित्र आहे जुना मित्र आहे तो खूप जुना मित्र आहे. त्याला काळीची आठवण पण SIT स्थापन करा. SIT आता पाटील आता कोणत्या गोष्टीची मागणी करायची मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार. SIT लावली तुम्ही चला करणार रोल. चला करा उसको आराम से होगा. बबल लेवल कर. रेडी बबल लेवल कर पीसेस. हे रोल कर नाही फ्रेम ऑन एयर घेतली आमच्याकडे. ऑन एयर फ्रेम घेतली आमच्याकडे. सबके पास ऑन है मेरे पास बोक्शे के पास ऑन एयर है. रोल करायचा. रोल करायचा. रोल पाटील साहेब 10% 26 तारखेला लागू केलं आरक्षण. काय म्हणाल तुम्ही त्याला आधी पण विरोध केलेला आता नेमकं काय म्हणणं कारण ते लागू केलं. नाही ते टिकणार आहे का याचं उत्तर सरकारकडे नाही. आम्ही टिकून दाखवू म्हणतात आम्ही आहेत असं नसतं. असं होत नाही सहजासहजी. कारण ती ओपन कोर्टात हिअरिंग जाणार आहे का क्युरिटी पिटिशन च्या माध्यमातून ते जाणार आहे का तर नाही जाणार. हे रिअल आहे. परंतु ते आता लादायचे. मला त्याच्यासाठीच बेजारी चालवली त्यांनी माझी की यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते स्वीकारेल. आम्ही गुलाल उधळला समाजाने राज्यात उधळला नाही. आता ते खोटं आरक्षणच समाजाला नको आहे. मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेलं आहे. कारण तसे 57 लाख पुरावे सापडलेले. याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला आणखी. पुरावा लागत होता ना अगोदर तर तुम्हाला. गिरीश महाजन साहेब तेव्हा ते म्हणायचे कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो. आता 57 लाखाचा आधार मिळाला. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी अधिसूचना काढली. आता अंमलबजावणी कधी करायची हे तुमचं काम आहे. तुम्ही ते करा. विनाकारण हे लादू नका. हे समाज घेणार नाही. पण सरकार वारंवार दावा करते की हे आरक्षण टिकणार आहे कायद्याच्या भाषेत टिकेल सगळ्या बाजूने टिकेल.
तरी तुमचा का विश्वास आहे? कोणचं सरकार म्हणत नाही टिकल म्हणून. प्रत्येक सरकार म्हणतं आम्ही विकास करू. 75 वर्ष लागले, उदाहरण म्हणून द्यायलो. विकास करू 75 वर्ष तेच प्रश्न आहेत. पाणी द्या, लाईट द्या. तसं प्रत्येकजण म्हणतोच की हे टिकणार आहे. गेल्यावर आमच्या पोरांचं वाटलं होतं, झालं मागं 5-5 वर्ष झाले पोरांचे आयुष्य गेले त्याच्यातून, नोकऱ्यातून. हे टिकणार नाही. आणि हे आरक्षण इतकं कमकुवत आहे की ECBCपेक्षाही याच्यात मेडिकल कॉलेजचा विषय नाही. तसं एका पत्रकार एका प्रेसला ते आलेलं आहे, त्याच्यावरती बोलतोय की हे मेडिकलला नाही आहे, हे इंजिनिअरिंगला नाही आहे. मग मोठमोठ्या विषयाला नाही, नेमकं आहे कशाला? सरळ सेवा भरतीत मग काय हे छोटे छोटे विद्यापीठ आहेत 2-3, त्या विद्यापीठाचे देणार तुम्ही. मग तिथं ज्या फीस आहेत ते तर आम्ही ECBCतून बसतो त्याच्यात, EBCतून बसतो आम्ही त्याच्यात. आम्ही त्याच्यात बसतो. मग तर त्या सवलतीत आम्ही बसतो. आम्हाला गरज काय त्याची? ते काय कामाला येतं? काहीच नाही. आता भरत्या झाल्या, उद्या रद्द झाले की आले पोरं घरी, रद्द झाले जा घरी तुम्ही, झालं वाटलं आमच्या पोरायचं. त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शहाणपणाची भूमिका घ्या. उगाच षडयंत्र रचून मला गुंतून माझ्या समाजाचं वाटोळं करायचा भाग तुम्ही पडू नका त्या प्रयत्नात. कारण मी काय समाजाचं वाटोळं होऊन देणार नाही. तुम्ही मला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला सडन, समाजाशी निष्ठाच येणार नाही. मी माझ्या समाजाला मायबाप म्हणलं त्याची गद्दारीच नाही करणार. तुम्हाला OBCतून आरक्षण द्यावं लागणार आहे सगळ्या सोयऱ्यांचं. आणि सगळ्या सोयऱ्यांचं त्याला अडचण काय बा? OBC बांधवांच्या सुद्धा सगळ्या सोयऱ्याला त्याचा फायदा होणार. असा जे आहे असा तो आधी सूचना आहे. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला जे मागितले ते देत नाही. हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं गॅजेट घ्यायला वेळ लागत नाही, ते घ्यायनात. जनगणना 1901ची घ्यायनात. तुम्ही 1881 जनगणना घ्यायनात. तुम्ही हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायनात. तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायनात. जे खरं आहे ते घ्यायनात. आणि खोटं आमच्या गळ्यात लटकायला लागले. कसं काय घेणार आम्ही? आणि वरून खोटे केसेस करणार आणि आमच्यावर दबाव आणणार. आमच्या अंतरवलीचे मंडप काढायला लावणार. आमचे लोक उचलून नेणार. काय अधिकार आहे तुम्हाला आमचे लोक उचलून न्यायचं? ते बसलेले. हे कोणती पद्धत आहे तुमची राज्य चालवण्याची? राजेश टोपेंचं नाव वारंवार येते. त्यांच्याच कारखान्यात बैठका झाल्या, त्यांच्या कारखान्यातून पोलिसांवर फेकलेले दगड त्या ठिकाणी आले. कारखान्यातून दगड कुठं आला असं प्रश्न? ते मला माहित नाही, ते त्यांना माहित असेल कुठून आलेत, कुणी बैठक घेतल्या, काय घेतल्या. आपण पहिल्यापासूनच, आजच नाही, माझं स्वतःचं समर्थन करत नाही मी, तर दुसऱ्याचं काय? जिथं शांततेचं आमचं पहिल्यापासूनचं आव्हान, आम्ही समर्थनच केलं नाही बाकी गोष्टीचं. सगळं तुमच्या जवळ आहे. फक्त खरं खरं करा, खरं खरं करा. होऊन जाऊन द्या आता. दूध का दूध, पाणी का पाणी. हो द्या आता. स्वागत आहे तुमचं त्या SITचं. या, अटक करायच्या मागण्या केल्यात या. फक्त मराठा आमदारांनी एक लक्षात ठेवा, गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होते. पक्षाच्या नेत्याला मोठं म्हणून जातीची गद्दारी करून जातीचा वाटोळा करू नका. लक्षात असू द्या. कव्हाच जात या राज्यातले तुम्हाला माफ नाही करणार. कव्हाच. मला काय गुतवता तुम्ही? तुम्ही तेच षडयंत्र रचलेले. हे तुमचं मुंबईला जायच्या रॅलीपासूनच आहे. तुम्ही ते आत्ता साधणार होतात. म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला, मला काटा आहे ना, मी मराठा समाजाचा आणि सत्ताचा मधला हे काढावं लागेल असं तुमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं. मी काटा निघतच नसतो. तुम्ही मारणार आहेत ना, म्हणून मुंबईला निघालो होतो. चल मार, दारात देतो. मी मराठ्यांना आधीच सांगितले. आणि तसे षडयंत्र सुरू आहेत. गुन्हे दाखल करणार नाहीत. आता रास्ता रोकत केले. शांतते झाले. कसं काय रास्ता रोक करता गुन्हे तुम्ही? लोक कसं काय अटक करायला लागले तुम्ही? आंतरवालीचे नेता, जालन्याचे नेता, अंबडचे नेता, कशामुळे नेता? काय कारण? एक सुद्धा माणूस उद्यापासून आमचा तुम्ही अटक करायचा नाही आता विनाकारण. आंतरवाली शांतचित्ताने आंदोलन सुरू आहे. मोडता तो आंतरवालीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या. त्यांनी 1.25 करोड मराठ्यांना OBCतून आरक्षण दिले. त्याच मंडपनं हे आरक्षण दिले आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तेच देणार आहे. त्याच मंडपनं माझा करोडो मराठा एक केलाय. ती अस्मिता आमची. मंडप उचलिता, व्यासपीठ उचलिता, छत्रपतीचा पुतळा त्याच्यावरती उचलता. लावा हात तुम्ही त्याला. मराठ्याच्या अस्मितेला हात घालणार तुम्ही. मराठी घरात बसणार. फडणवीस गृहमंत्र्यांना हे दंगली घडायच्यात राज्यात. काय स्वप्न बघता राव तुम्ही? तुम्हाला आणखीन सांगतो, मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. गोडी गुलाबीनं तुम्ही अंमलबजावणी करा, तोडगा काढा, बाकीचं करू नका. आणि परत काही अर्थ काढू नका. दिलगिरी व्यक्त केली याचा इकडून मागं सरकारला पुढं सरकारला. तुम्ही ज्या नेमल्यात ना आता होऊन जाऊन त्याचं स्वागत केलंय. अटक बी करा आणि चौकशी करा. मी तयार आहे आत्ता लगेच. त्याच्यापासून मागं हटू नका. आता मराठ्यांची लाट
नाराजीच्या अंगावर घेऊ नका. मला जर तुम्ही अटक केलं ना, या राज्यात भूक हडताल होणारे करोडो लोक मराठी, जसा सरकीला कापूस फुटतो ना, तुम्हाला रस्त्यावर वावरात नुसते मराठीच दिसणार आहेत आमरण उपोषणाला बसलेले. बघा भूक हडताल देशात जगात झाली नसेल. मराठ्यांना खेळता, अन्याय करता मराठ्यावर, पद हातात आले तुमच्या म्हणून. ओके. चलो धन्यवाद भाऊ. प्लीज नको ते बोलायला हे होतं तुटत. मी मराठीत बाईट देतो, मग तुम्ही हिंदीत करा त्याला. म्हणजे मेळ होकायचा नाही आपला, दुसरं काही नाही. मराठीत भेट टाकलं मी सगळ्यांना, हा टाकलं मराठी. त्याचं हे करा ना. ते लयच काय होतं बरं का, मला थोडं शिकून द्या बोलतो. ते काय होतं असं याच्यात ते जातंय कशी जाती भूल जाता. चला आता आम्ही जाऊ घरी. हो. आता जेवण करतो मी सकाळपासून. नको नको आपलं आजचं पुढं टाकला ना उद्या. आजचं पुढं टाकला ना. या ना पहिलं सोय होईल. पुढं टाकला पूर्ण होता आता. लागू करणार